नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी सध्या आपण जतचा जो यल्लमा देवीची सर्वात मोठी वार्षिक यात्रा असते त्या यात्रेमध्ये आहोत. यात्रा हे प्रमुख असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणावरती शेतकरी किंवा जे खिलार पालक आहे ते आल्यानंतर एकाच जागेवर सर्व वळू पालक असतील किंवा खोंड असतील हे आपल्याला पाहायला मिळत असतात. सध्या आपल्यासोबत हंगेरगेचे अविनाश सर हंगेरगेचे मालक आपल्यासोबत आहेत, तर त्यांची आपण माहिती घेतो. त्यांच्या दावणीला एक जुना त्यांचा वळू आहे की पळाऊ क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची वासरं देखील आपल्याला पाहायला मिळतात पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्या वळूकडून जवळपास 4000 पेक्षा जास्त गायी झालेल्या आहेत. आणि आज या यात्रा चालू असताना मालकाला एक बैल इथे ठेवून एक बैल घरी घेऊन जावं लागतो. याचं पण कारण आपण मालकांकडून जाणून घेणार आहोत. मालक, आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि दावणीला किती वळू हे सांगा. नमस्कार. आपल्या दावणीला 3 आहेत. एक जुना बैल बंड्या आणि नंतर तिकोंडी राजाचा एक खोंड सोन्या आणि सलगर भागातला एक तो काळा मोरा हरण्या, असे 3 दावणीला आहेत सध्या आपल्या. तुमच्या बांड्या वळूची वासरं ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी किती गायी भरल्या, त्याचा व्यायाम काय, खुराक काय, ते कुठून आणलेलं वासरू आहे तुम्ही आणि तयार केलं, ती थोडी माहिती द्या आम्हाला. तो वासरू पळाऊ वासरू होतं. आपल्यापासून एक 6 किलोमीटरवर गाव होतं त्यांचं, वाघमडी, बजरंग वाघमडी यांच्या गाईचं वासरू. ते वासरू त्यांच्या मामाकडे विठ्ठल खरात यांच्याकडे पळायला होतं. त्यांच्याकडून धुळा चोरमुले यांच्याकडे पळायला गेलं. त्यांच्याकडून नंतर म्हटलं ही पळायचं थांबूया, आपण ब्रिडिंगसाठी बैल 1 नंबर होतो आणि काय करा पण ही एवढं वासरू मला द्या म्हणून त्यांना रिक्वेस्ट करून एक 4-5 दिवस त्यांना सांगून व्यवस्थित त्याने तो आपल्याला दिला आणि तो नंतर आपण रेतनसाठी बैल बंड्या घोरावरती सांभाळून चालू केला आपण. आता यात्रेमध्ये आलोय आम्ही, तुमच्या दावणीला 2 वळू पाहतोय आणि घरी पण तुम्ही म्हणले की अजून एक वळू आहे. एकापेक्षा जास्त वळू ठेवण्याचं कारण काय असतं वळू मालकाचं? कारण का पुणे जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीची वासरं लागतात. सातारा बाजूला वेगळ्या पद्धतीची, इकडं आमचे गावठी चकडी पद्धत यांना वेगळी लागते. ती ज्या त्या क्वालिटीचा वेगवेगळा बैल ठेवायचा. कारण काय शेतकऱ्यांचे विचार असतो की पुणे जिल्ह्यात आपला गाईचं वासरू गेलं पाहिजे. काय जणांचा इच्छा असते की आपला बैल आपल्या मैदानातच नंबर केला पाहिजे. ही लोकांची भावना, म्हणजे जे लोकांचे वेगवेगळे विचार येतात त्यांच्या विचारानुसार आपण 2-3 बैल ठेवलेत. मग एखादा गाई मालक जेव्हा गाय घेऊन येतो मग तो ठरवतो मला कोणता बैल सोडायचा आहे का तुम्ही सांगता की हा? तो गाय मालक आल्यानंतर ते स्वतः आपण जरी सांगितलं ना त्यांच्या म्हणजे विच्छन ती गाय कोणत्या क्वालिटीची त्या हिशोबान आपण बी त्यांना माहिती सांगतो. पण त्यांची जी इच्छा आहे ना ते काय असेल ते ठरवतात, आपण नाही ठरवू शकत. ओके. तर मंडळी, आपण पाहिलं की एकापेक्षा जास्त वळू ठेवण्याचं मूळ कारण असतं की प्रत्येक भागामध्ये वळूंची गरज, वासरांची गरज ही वेगवेगळी असते. कारण कोणाच्या भागात पळाऊ वासरं, कोणाच्या भागात वळूची खोंड मिळतात. तर त्या पद्धतीने मालकांनी आपल्याला माहिती दिली. मालक, आता आम्ही आल्यानंतर कळलं की तुम्ही एक बैल घेऊन परत घरी जाणार. आता चालू यात्रेमधनं मालक घरी का बैल घेऊन जातो हे थोडं सांगा आम्हाला. कारण चालू यात्रेमध्ये बैल मी आजच बंड्या सकाळी आणला आणि सकाळी आल्या इथं गाय एक भरली. तोपर्यंत बाहेरचा फोन आला, आम्ही एवढ्या लांबून गाय घेऊन येतो. पळशीची गाय आता सध्या येऊन घरी एक थांबली, नंतर नंदेश्वरमधली एक थांबली, पंढरपूरमधली एक येऊन थांबली. ते म्हणलं त्यांना या, नाही म्हणले आम्ही ड्रायव्हरला भाडं दिलेलं असते आणि घरांना जास्त ताण, एवढ्या लांब जायचं म्हणलं होती, गाप बी राहणं जरा प्रॉब्लेम असतो. तुमच्या घरी गाय लावून आम्ही 2-3 तास शांत करून नंतर गाय आम्ही नेणार आहे, त्यामुळं बैल जाणावं लागेल म्हणून त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणलं, 1-2 तास थांबवतो आणि घरी बैल पाठवतो म्हणून त्यांना बोललो आहे सर्वांनाच. मंडळी, आता एक गोष्ट जर म्हणली तर आपला जो शेतकरी आहे, खिलार पालक आहे, वळू पालक आहे, याचं पण महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज यांच्या वळूसाठी आज घरी गायी वेटिंगवरती आहेत, घरी येऊन थांबलेल्या आहेत. त्यामुळं मालकाला चालू यात्रेतनं आज घरी जाऊन परत मालक उद्या प्रदर्शनामध्ये येणार आहे. म्हणजे जसं आपण शहरी भागामध्ये म्हणतो एखाद्या बिझनेसमनला जास्त त्याच्या कामासाठी, त्याच्या प्रोडक्टसाठी जशी मागणी असती तशी जातीवंत वळू सांभाळले जाणारे जे आपले शेतकरी आहेत त्यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये याची मागणी असते. मालक, या वळूंचा खुराक किंवा व्यायाम काय काय असतो आपल्या? व्यायाम असतो सकाळी, व्यायाम सकाळी उठलं ना पाठ. आता हा बैल काय त्या व्यायाममध्ये म्हणजे मी झुपलेलाच नाही, पण तो बैल आपण छकडीला झुपलेला आहे. पहिला छकडीला चालू होता, त्यामुळं गाडीला झुपून 2 किलोमीटर दररोजचा व्यायाम आहे त्याचा. कारण तो काळा बैल आहे का आपल्याकडं आणि राऊंडातला एक बैल आहे, राऊंड क्षेत्रातला एक. त्या बैला सांगते व्यायाम, घरचं व्यायाम आणि गाडीचं बी कायम कंटिन्यू व्यायाम असल्यामुळे तो बैल 6, 7, 8, 9, 10, 11 पर्यंत गाय काढतो बंड्या. आता वळू क्षेत्रातल्या बैलांना व्यायाम देणं का गरजेचं आहे? किंवा आता समजा आता हा तुम्ही म्हणता अजून झुपला नाही, मग याला पुढे आपण झुपणार आहोत का? नाही, गाडीला झुपला, पण त्या बैलाचं व्यायाम आणि ह्याचं जो बैल पळायच्या क्षेत्रातला बैल जो आहे ना त्याला व्यायाम दररोज दिलं तर चालतं.
पण ह्या बैलांना दररोज व्यायाम देऊन हा बैल काय त्याच्यासारखा गाया काढू शकत नाहीत, कारण तिकोंडीचे वंशावळ आपण पहिल्यापासूनच बघतो. त्याची तिकोंडीचे वंशावळ फक्त देखना, रुबाबदार आणि ह्याला पालखीसाठी ही फेमस तिकोंडीवाली. पण राऊंड क्षेत्रात म्हटल्यानंतर हा बंड्या जे आहे ना, ह्याची वासरं पूर्ण पुणेवाल्यांनी, आज पुणेवाल्यांनी 50-60 हजाराच्या वर वासरू कधी घेत नव्हती. पण ह्या बंड्याची वासरं जन्मल्यापासून 2 लाख, 3 लाख, 2.5 लाखापर्यंत, 4.5 लाखापर्यंत हा सर्व शेतकऱ्याचं भलं केलं बंड्यानं, आणि माझंही केलंच. कारण हा ह्याची वासरं नेलेली 4 वासरं पळाली तर दुसरी वाट गिरायक दुसरी तिथून येतात. 1-2 वासरं फेल गेले होते त्याची किंमतच राहत नाही, गिरायक येऊ शकत नाही. त्यामुळे त्याची वासरं आत्तापर्यंत जेवढी जन्मलेली, मी स्वतः मालक असून आज 5 वर्षामधून माझ्या घरी मी जेवढी ठेवलेली वासरं सर्व पुणेवाल्यांनी जबरदस्तीने पैसे देऊन नेलीत. हा, आणि सर्व वासरं पळा क्षेत्रात, राऊंड क्षेत्रात जाय. शेतकऱ्याला त्याचा वासरू एकही गेलं नाही, सर्व बाहेरच. मंडळी, इथे मालकांकडून एक गोष्ट अजून एक जास्त सांगण्यामध्ये आली की पळाऊ क्षेत्रामध्ये त्यांची वासरं जातात आहेत. आता बैलगाडा शर्यत बंदी उठून जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय. बंदीचा काळ हा शेतकऱ्यांसाठी सर्वात म्हणजे तोट्याचा काळ होता, कारण त्यावेळेस खिलार क्षेत्रातली मेन जी मुख्य वापर आहे तो शेती काम असेल, मेहनतीचं काम असेल आणि शर्यतीचं काम असेल, याच्यासाठी वापरली जायची. तर सध्या आपण मालकांना हे देखील माहिती विचारूया. मालक, थोडंसं आम्हाला हे सांगा की जेव्हा दावणीला वळू असतो तर त्यावेळी वळूची वासरं जर शर्यत क्षेत्रात जास्त जात असतील तर त्याचा जास्त फायदा होतो का? शर्यत क्षेत्रात आता सध्या झालं काय, ह्या परिस्थितीनं अवजारे सर्व यंत्रणा निघाली. बैलाचा उपयोग शेतीला कमी करायला. फक्त ही जर शर्यतीची बंदी नसती ना, शेतकऱ्याचं भयानक अपदा आणि भयानक हाल झाला असतं. पण ही खिलार गोवंशी जी वाढला ना, थोडं वाढू लागला, ही शर्यत क्षेत्र सुरू झालं. त्यामुळं आता सध्या 1 नंबर शेतकऱ्याला दिवस आलेत. आणि शर्यती क्षेत्रामुळं शेतकऱ्याला एवढा फायदा आहे की आतापर्यंत शेतकऱ्याला दुसरा बिझनेस नव्हता. पण आता ह्या शर्यत क्षेत्रामध्ये आल्यापासून जे वळूवाल्यांचं सुद्धा जो बैलाची वासरं शर्यत क्षेत्रात निघतात त्याच बैलाला किंमत आणि त्याची वासरं आणि शेतकऱ्याचा फायदा आहे. हा, तर मंडळी, आपण मालकाकडून माहिती घेतली की कशा प्रकारचा फायदा हा शर्यत बंदी उठली म्हणजे जर हा मेसेज जर सरकारपर्यंत पोहोचत असेल तर बंदी उठली याचा फायदा फक्त हा एकटा शेतकऱ्याला नाही झाला, ती ब्रीड सेव्ह करण्यासाठी, खिलार जतन संवर्धन होण्यासाठी झाला. त्याचबरोबर आज या यात्रा भरतात, मोठ्या प्रमाणामध्ये भरतात. तर या मोठ्या प्रमाणामध्ये भरण्याचं आणि त्यातनं वासरं खरेदी विक्री होण्याचं मूळ जे काय आहे त्याचं आपण शर्यत असं म्हणूया. बैल गाडीला 2 चाकं असतात, त्यातलं एक चाक तर शर्यतीचं आहे आपण असं म्हणूया, कारण ते गरजेचंच आहे. मला का थोडंसं आम्हाला सध्या हा जो नवीन वळू पाहतोय तिकोंडीचा, हा कुठून घेतला, काय घेतला, किती जाती आहे आणि किती गाई आत्तापर्यंत याच्या करून आपण भरल्यात? हा बैल तिकोंडेचा ज्यावेळेस आपण राजाचं वासरू एक सुरेश बारस तिकोटा, तो वासरू मी ते तिथं 2 महिन्याचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांनी विकत घेतलेलं होतं. त्यांनी घेतल्यानंतर ते वासरू बघितल्यानंतर त्यांना मी मालकांना सांगितलं ह्या वासराची किंमत कोणी किती करू दे, त्यांच्यापेक्षा सर्वापेक्षा माझी इच्छा 25,000 तुम्हाला द्यायची जास्त इच्छा आहे. मग नंतर ह्यामध्ये शिरसोअण्णा स्वतः घ्यायसाठी ते धडपडलं. त्यांनी सुद्धा मला सांगितलं की बैल कुठं आहे. मी तो सोन्या बैल जे आहे ना तिकोंडी राजाचा, तो 2 महिने मी फिरत होतो बैल शोधण्यासाठी. आणि तो बैल नंतर माझे साडू होतं कर्नाटकमध्ये, हुबनूरमध्ये, आणि तो बैल हुबनूरच्या पुढं समृद्ध दाटीमध्येच होता वासरू. तिथं संध्याकाळी गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, तर आम्ही तर आठवडं वळू आलाय काय ते सांगतात चला म्हणलं. त्यांच्याकडे गेलो, नंतर ती खोंड बघितल्यानंतर त्यांना सांगितलं सर्व माहिती कितीला विकू द्या. मग आता सध्या किती किंमत होईल त्यांना म्हणलं, आता सध्या मी 2.5 लाखाला घेऊ शकतोय म्हणलं. ते खोंड 10 महिन्याचं होतं. मग म्हणलं नाही, म्हणलं कल्लोळी सावकर परत हारुगिरीची जन्नापान्ना ही सर्व पोचली त्या वासरापाशी. सर्वांची इच्छा होती तेच वासरू घ्यायचे. मग त्यामुळं त्यांना सांगितलं वासरू कितीही मागू द्या. मग त्यांच्या आणि माझ्या म्हणजे बोलण्यामुळं मी वाढवून देतो म्हणलं. गिरायक आला ती मला कॉल करायची. कॉल केल्यानंतर बनकर शेवटी लास्टला इकायचं त्यांचं नियोजन झालं. संध्याकाळी मी 9:30 वाजता सांगोलचे बनकर साहेब आणि मी स्वतः दोघं त्यांची 4 व्हीलर होती ना, दोघं जाऊन तिथं थांबलो. 9:30 वाजता व्यवहाराचं त्यांचं झाला विषय. त्याने 2.5 लाख केलं, परत 3 लाख केलं, 3 केलं आणि ते थांबले. मग परत मला म्हणले तुमची काय इच्छा? मी 3.5 घेऊ शकतो म्हणलं डायरेक्टच. मी मागितलाही नाही त्यांना, नाही म्हणले एवढ्याला द्यायचं नाही. मग काय आमची इच्छा 4 आहे, 4 देणारच नाही म्हणून सांगितलं त्यांना. तर का देत नाही? कारण तुमचा माझा शब्द काय, सर्वापेक्षा आपण 25,000 जास्त बोललो, पण 50,000 वाढवलेत म्हणले. तिथून आम्ही परत दोघं नाराज होऊन चहा घेतला नाही त्यांच्यापाशी. 2 किलोमीटर आलून परत त्यांचा फोन आला, या रिटर्न म्हणला काय तर करू व्यवहार. परत गेलो मी रिटर्न. गेल्यानंतर आणखी एक शब्द बोला, परत 361ला बैल 370ला झाला बैल. 370 झाला, त्यांना 20,000 रुपये हिसार दिला संध्याकाळचा. परत तिथं राहिलो साडोपाशी आलो. नंतर तो बैल घेतला आणि थोड्या दिवस घरी आणल्यानंतर आमच्या गावामध्ये पूर्ण हांगेरीमध्ये, कारण त्यावेळेस त्या तिकोंडी वंशावळची माहिती नव्हती ना, ते म्हणा हा बैल असेल 70,000चा म्हणाय सर्वजण. मग नंतर त्यांनी काय केलं, ड्रायव्हर जो नेला त्याला विचारलं
हा बैल खरं कितीच आहे. मग त्यांनी सांगितलं ड्रायव्हरने पैसे मोजाय अर्धा तास लावला होता म्हणला त्यांनी. 370चाही खर्च आहे म्हणली. पहिल्यांदा त्यांनी 20,000 दिल्यानं आणि आम्ही स्वतः पैसे मोजून दिलेत म्हणले. आणि थोड्या दिवसानंतर ते राजा संपला काय आजारामुळं. त्यावेळेस फक्त अण्णाला माझा शब्द एक होता, बैल रडा लागले दोघं बी. मी म्हणलं अण्णा माझ्यापाशी 2-3 बैल आहेत, तुमच्या बैलाचा बी खोंड आहे, तुम्हाला कुठला चालेल ते देतो, पण तुम्ही काय लई टेन्शन घेऊ नका, झालेली घटना येत नसते म्हणून. तो शब्द दिल्यामुळं नंतर एक 8-10 दिवसांनी ते बैलाकडे गेलो आम्ही, धन बिन दिले. दुसऱ्या दिवशी काय बोललो, हां 1-2 दिवस गेल्यानंतर परत आले आणि मला बैल द्यायला लागते म्हणून. तुमच्या मनाने ह्या तिन्हीतला कोणताही घ्या. मग ही बंड्या मागत होते. बंड्या काय नाही म्हणलं, तुमच्या बैलाला तुमचं नाव होऊ द्या, हाच न्या म्हणलं. मग हा न्या म्हणल्यावर मग त्यांनी लास्टला म्हण कसा न्यायचा तुमच्या इच्छाने म्हटलं, मी बोलणार नाही. मग त्यांनी लास्टला किंमत त्यांनीच केली. बागळे अण्णा होते, सर्व होती, कर्नाटकवाली सर्व होती. मग ते म्हणले लांडग्यांना हे माणूस गरीब आहे, तुम्ही 470ला द्या, 1 लाख रुपये तुम्हाला फायदा देतो म्हणले. न्या जावं म्हणलं. मग तो खंड दिला. तिथं दिल्यानंतर त्यांनी बी सांभाळला. चडचणमध्ये आम्ही गेलो, ज्यावेळेस खोंड बघितला बनकर साहेबांनी त्यावेळेस माझ्या डोक्यात आणखी बसला. पण त्यांना म्हणलं 15 लाख रुपये मी देतो बैलाला म्हणलं, अण्णा द्यायचा. अण्णानं हात जोडलं, म्हणला लांडग्यांना तुमच्यामुळं आज मी माणसात या यात्रेत आलोय म्हणला, आणि आता ही काय बैल मी देऊ शकत नाही म्हणला. ठीक आहे असू द्या. नंतर परत ह्यांनी म्हणलं हे घ्यायला तयार झाले आपले सतीशांना. ते म्हणले लांडग्यांना बैल तेवढा घेऊन द्या. नाही म्हणले तुमच्यापेक्षा मी मागून आल्या बैलांना त्यांना बोललोय म्हणलं 15 लाखापर्यंत आपण घेऊ शकतो बैल हा. त्यांनी बी दिलं नाही. पण ते बी अचानक त्यांचं काय ते नशीब कसं काय माहीत, ते बैल थोड्या दिवसांत तो गेला. आज तो बैल असताना आज पूर्ण जगाचा सर्वात किंग होता सोन्या बैल. तो त्याचा फोटो आणखी नाही, माझ्या घरचं फोटो माझ्या पैसे सर्व आहे त्याचं सोन्याचं. त्याच्यानंतर मला बरीचशी म्हणली आता तिकुंडीच्या वंशवळीचा तुम्हाला बैल मिळत नसते लांडगे मालक म्हणायचे. परमेश्वराची कृपा मिळेल म्हणली काय ना. नंतर सर्व शिरसानाला म्हणलं गया मला जरा नावं सांगा, कुठल्या आमच्या भागातले 1-2 गाय आहेत त्या का 10-20 आहेत त्या बघा. मग त्यांनी सांगितले वळसंगची नाव सांगितलं. मी म्हणलं माझे चुलत सासरेच होते. ती स्वतः गाय जाऊन मी मागितली, गाय त्यांनी दिला. आमचं नातं एवढं जवळचं असून 60च्या आत 1 रुपया करायचं, म्हणजे 5 महिने झालं, एवढे महाग घेऊन चालत नाही म्हणलं, काय मी घेतली नाही. वळसंग शिवाप्पा, हां शिवाप्पाच्या गायचा हा बैल. परत ह्या त्यांच्याकडे गाय काय मला मिळाली नाही. नंतर परत ती शेट एक निगडीचे शेट जुने अंकुश शिंदे त्यांचा बी ओळख होता पहिला, त्यांनी ती गाय घेतली. नंतर त्यांच्यापासून त्यांना मी विनंती केली, गाय मी मागितलेली तुम्ही घेतल्या, फक्त त्याचं वासरू तेवढं मला द्या, तुम्ही ओळख करत असेल तुम्ही करा, नाही मला द्यावं लागते. ती यस म्हणून सांगितलं त्यांनी ना. मग लास्टला त्यांना विकायचं त्यावेळेस त्यांनी बोलवून फोन करून आपल्याला ही खोंड दिला. हां तर मंडळी मालकांकडून आपण सध्या तिकोंडी वंशावळच्या संदर्भात माहिती पाहिली. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं पण एक मोठं भाग्य होतं की तिकोंडीचा राजाचं एक खूप सुंदर चित्रीकरण आपण या जतच्या ह्या वार्षिक जी यात्रा आहे मुख्य येथेच केलेलं होतं. आणि त्या संदर्भात एक आपण सुंदर अशी डॉक्युमेंटरी फिल्म देखील केली होती. तिकोंडी आज प्रत्येक म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये बऱ्याच जणांचं स्वप्न असायचं की एक तरी कालवड किंवा खोंड तिकोंडी राजाच्या लाईनमधला आपल्या दावणीला असावा. थोडंसं आपण मालकांकडून तिकोंडी राजा काय होता किंवा काय आज आपण एका शेतकऱ्याकडून पण जाणून घेऊया. आम्हाला थोडंसं मालक हे सांगा की तिकोंडी राजा काय एवढा फेमस होता किंवा काय त्याचं थोडक्यात आम्हाला थोडीशी माहिती द्या तिकोंडी राज्याबद्दल. तिकोंडी राजा म्हणजे ही सर्वाचा राजाच होता. आणि कारण का बैल मापाला देकाना आणि फुलमापाचा 1 नंबर बैल सर्व वंशावळीत. आणि तिकोंडी राजा हा आतापर्यंत त्याची वंशावळ जुनी कुणी काढली नाही. पण तो बैल परत शिरसवानाला सुद्धा मी सांगितलं तिकोंडी राजाचा बाप सोन्याचा बाप कोण आहे म्हणून कुठल्याही चॅनलवाल्याला माहिती नव्हतं किंवा शेतकऱ्याला माहिती होतं. पण त्या बैला त्यावेळेस माझ्याकडे एक गाय होती, त्या गायमुळं ती मी फोटो काढून ठेवला त्या बैलाचा. मग तो बैल मी त्यांना शिरसवानाला सांगितलं तिकोंडी राजा ही संघचे गुराप्पा तेली त्या बैलानं तेवढं रेकॉर्ड होतं महाराष्ट्र कर्नाटकाचं. त्याचं बैल दिवसाला त्यानं 16-17 गाया लावले माझ्यासमोर. माझा नंबर 14वा नंबर होता माझ्या गायचा. त्याच्यानंतर शेवटला माझ्या बंड्यानंच 11 गाया लावलेत दिवसाला. आणि एक दिवस नाही, दररोज 5-7 गाया लावायच्या. त्यातून 11वी गाय काढायची म्हटलं सोपं नाही बैलाला. त्यानंतर बंड्यानंच गाया काढल्या. हां तर मालक थोडंसं थांबवतो मी इथं. तर मंडळी निघता मालकाकडून एक विषय पण असा निघालाय की दिवसाला त्या 16 ते 17 गायी किंवा त्यांच्या बांड्यांनी पण 10 ते 11 गायी दिवसाला भरलेल्या आहेत. थोडंसं बऱ्याच जणांचा आपल्या शेतकऱ्यांचा किंवा खिलार पालकांचा गाई मालकांचा प्रश्न असतो की एवढ्या गायी भरल्यानंतर त्या सगळ्या गायी कन्फर्म गाभण राहतात का काही रिवर्स येतात का, किंवा एवढ्या गायी कन्फर्म गाभण राहण्यामागं त्या शेतकऱ्याची वळू मालकाची काय मेहनत असते किंवा त्याचं संगोपन किती स्ट्रॉंग असतं या संदर्भात आपण माहिती
माहिती घेऊया. मालक, एवढ्या गाई एकाच दिवसाला भरणं, मग याच्यामध्ये सगळ्या कन्फर्म गाभण राहतात का? आणि राहत असतील तर मग याच्या मागं वळूसाठी काय मेहनत तुम्ही घेत असता की कन्फर्म गाई राहाव्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात? आता ह्यामधली माझी 11 गाय ज्या दिवशी लावल्या ना त्या दिवशी 2 नंबरची गाय फेल गेली, 10 सक्सेस झाल्या माझ्या. पण एवढ्या गाया सक्सेस आणि दररोज जर गाई लावायची असेल तर त्या बैलाचं खुराक असतं, त्या खुराकावर अवलंबून असतं एवढ्या गाया राहायची किंवा ह्या खुराकामध्ये जे द्विदल धान्य जे असतं त्याचं प्रमाण जेवढं वाढवलं आपण तेवढ्या गाया 100% सक्सेस होते त्या. आणि सातू, शेंगपेंड, गहू ही जी आहे ना धान्य ही फक्त पळायच्या बैलासाठी वापरलं जातं. ब्रिडिंगच्या बैलासाठी द्विदल मटकी, हुलगं, उडीद, हरभरा, हां ही धान्य जी आहे ना ही कंपल्सरी बैलाला जे वळू मालक आहेत ती आता ज्याची ती वेगळी चारण्याची पद्धत आहे. पण जी माझ्या बैलाला आहे ही द्विदल धान्य, आज उडदाचा दर किती आहे, मटकी हुलगा आज पेकत नाही शेतकऱ्याकडे. परवा मी जाऊन कर्नाटकातनं 1 क्विंटल जाऊन आणलं बैलासाठी, खास ह्या बैलासाठीच. तुमच्या इथं मिळत मिळत तरी बाहेरून आणलं, कारण ही द्विदल धान्य आहे ना ही कंटिन्यू बैलाला कमीत कमी 2 किलो चारावंच लागते तर गाय सक्सेस होतात. नाहीतर मग आली गाय लावायची 4 लावायच्या, त्यात 2 फेल जायच्या आणि 2 सक्सेस व्हायच्या. त्यांना त्रास, बैलवाल्याला त्रास, सर्वांना त्रास. तेवढ्यासाठी शेतकऱ्यांनी, वळू मालकाने द्विदल धान्य जे आहे आपण ती कंटिन्यू जर वापरलं 100% गाया फेल जात नाही, 99% सक्सेस होते त्या. हां तर मंडळी, अशा प्रकारे सुंदर अशी मुलाखत आपण मालकांकडून घेतली. बरेचसे विषय आपण वळूचा व्यायाम असेल, खुराक असेल किंवा जास्तीत जास्त गाई दिवसाला भरण्यासाठी कशा पद्धतीचा त्याचा खुराक असतो या संदर्भात माहिती घेतली आपण. मालकांचं शेवटी नाव, गाव, फोन नंबर घेऊया. आवर्जून तुमच्या जवळपास 3 वळू मालकाकडे आहेत. आवर्जून तुम्ही जवळपास असाल, लांबून असाल, यांना फोन करून तुमची जी जातीवंत गाय आहे ती या वळूंकडे भरण्यासाठी घेऊन या. मालक, आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर एकदा सांगा. अविनाश बजरंग लांडगे, मुक्काम पोस्ट हंगिरगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 70 83 37 14 95. ठीक आहे मालक, खूप खूप धन्यवाद. आणि खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती मंडळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.